तर आज आपल्याला पॉईंट घ्यायचा आहे अँग्युलर SHM अँड इट्स डिफरन्शियल इक्वेशन. जसं आपण लिनियर मोशनमध्ये बघितलं आहे, लिनियर मोशनमध्ये जसं टू अँड फ्रो मोशन होत असतो किंवा एखादा सिम्पल पेंडुलमचं एक्झाम्पल जरी घेतलं त्यामध्ये अँग्युलर तिथं डिस्प्लेसमेंट होत असतो, बट ते पण काय असतो एक टू अँड फ्रो मोशन असतो, म्हणून त्याला आपण सिम्पल हार्मोनिक मोशन, लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन जे असतो त्यामध्ये सांगू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला अँग्युलर SHM बघायचं आहे. आता प्रॅक्टिकली जे असं एक्झाम्पल आहे त्यामध्ये काय केलं जातो, एक डिस्क असणार आहे, मेटॅलिक डिस्क, आणि त्याला सेंटरपासून एक स्ट्रिंगने अटॅच करायचं आहे, आणि ते स्ट्रिंग पण कशी नायलॉनची पाहिजे. मोस्ट ऑफ द टाइम्स एकदम परफेक्शन आयडियल केसमध्ये त्याला आयडियलची नायलॉनची स्ट्रिंग पाहिजे. आता त्यामध्ये जर आपण असं सोडून दिलं, फॉर एक्झाम्पल आता मी इथे अरेंजमेंट केलेली आहे, हा जे पेन आहे या पेनला असं स्ट्रिंगनी बांधलेलं आहे, बरोबर. तर याला काय करतो मी असं, फॉर एक्झाम्पल याला आपण स्टेबल केलं, स्टेबल केल्यानंतर काय करतो याला थोडंसं हे त्याची इक्विलिब्रियम पोझिशन झाली थोडक्यात. ठीक आहे. तर याच्यानंतर जर आपण याला असं त्यामध्ये ट्विस्ट घेतलं, ट्विस्ट कशाला, या डिस्क, आता इथे इमॅजिन काय करायचं आहे, डिस्क आहे असं इमॅजिन करा. ठीक आहे. ह्या डिस्कला जर आपण असं ट्विस्ट केलं, फॉर एक्झाम्पल असं ट्विस्ट केलं, तर मी याला कसं केलं होतं, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये केलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय होणार, एक पॉईंट येणार, एक पॉईंट आल्यानंतर हे काय होणार आहे, स्टॉप होऊन घेणार. ठीक आहे. असं स्टॉप होऊन घेणार आणि परत काय करतो आहे, आता ते अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये ते काय होणार आहे, त्याच्यामध्ये रोटेशन होणार आहे. आता हे रोटेशन कशावर डिपेंड असणार आहे, ज्यावेळेस आपण क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये जेवढं जास्त अँग्युलर डिस्प्लेसमेंट घेणार आहे, क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये जेवढं जास्त डिस्प्लेसमेंट घेणार आहे तेवढं जास्त याच्यामध्ये काय होणार आहे, क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये काय होणार आहे, याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट होणार. आता पहा परत काय होतं, याच्यामध्ये क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट होतं आहे. तर हे कशावर डिपेंड करतो आहे, आता याचा मेकॅनिझम समजून घ्या. याच्यामध्ये एक्झॅक्टली होतं काय, काढून टाक तुम्ही. हां जाऊन दे, परत काम येणार आहे, स्ट्रिंगच भेटत नव्हतं मला. तर याच्यामध्ये काय होतं आहे, जे आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट देतो आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट कशाला दिलं आपण, या पेनला दिलं, बरोबर. आता त्याचं जे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे त्याच्यामुळं काय होणार आहे, स्ट्रिंग जे आहे स्ट्रिंगमध्ये एक प्रकारचा टॉर्क प्रोड्यूस होणार आहे. टॉर्क कसा असतो, लिनियर मोशनमध्ये जसं फोर्स असतो तसंच अँग्युलर मोशनमध्ये काय असतो, रोटेशनल मोशनमध्ये टॉर्क असतो, बरोबर. तर याच्यावरून काय सांगू शकतो आपण, दॅट टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता याच्यामध्ये ह्या केसमध्ये त्याला म्हणायचं रिस्टोरिंग टॉर्क. काय म्हणायचं याला, रिस्टोरिंग टॉर्क. रिस्टोरिंग टॉर्क का बरं, रिस्टोरिंग टॉर्क, रिस्टोरिंग टॉर्क का बरं म्हणत असतो आपण यामध्ये, त्याला आपण काय करतोय, फॉर एक्झाम्पल त्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट दिलं तर ते जे फोर्स असणार आहे रोटेशनल मोशनमध्ये त्या स्ट्रिंगमध्ये ते एक रिस्टोरिंग टॉर्कचं काम करतो. म्हणजे ते रिस्टोरिंग टॉर्क नंतर काय करणार आहे, फॉर एक्झाम्पल आपण क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये त्याला फिरवलं आहे तर तो रिस्टोरिंग टॉर्क काय करणार आहे, तो टॉर्क रिटर्न करणार आणि त्याला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये फिरवणार. समजतं कसं होतं आहे, जे आपण क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट दिलं ते टॉर्कमध्ये स्टोअर होतं, रिस्टोरिंग टॉर्कमध्ये, आणि त्याचा कन्वर्जन कशामध्ये होणार आहे मग, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये ज्यावेळेस आपण ते डिस्क असेल किंवा पेन असेल ते फिरवण्यामध्ये होणार आहे. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये ऑसिलेशन कसं होत चाललेलं आहे, एकदा क्लॉकवाईज त्याच्यानंतर काय होणार आहे अँटी क्लॉकवाईज, असं रिपीटेडली काय होत चाललेलं आहे, त्यामध्ये क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असं त्याच्यामध्ये ऑसिलेशन होत चालले आहे. या टाईपचं जे ऑसिलेशन होत असतो त्याला म्हणत असतो आपण अँग्युलर SHM. ठीक आहे. काय म्हणायचं याला, अँग्युलर SHM. अजून काय नाव आहे याच्यामध्ये, याला त्याला टॉर्शनल ऑसिलेशन, टॉर्शनल ऑसिलेशन. ठीक आहे. याच्यामध्ये एक प्रकारचा टॉर्क प्रोड्यूस होत असतो, त्यामुळे याला काय म्हणत असतो आपण, टॉर्शनल ऑसिलेशन्स. ओके. तर जसं आपण लिनियर SHM मध्ये एक जे इक्वेशन आहे, इक्वेशन कसं घेतलं होतं, F प्रोपोर्शनल टू -x, बरोबर. लिनियर SHMची डेफिनेशन याच्यावर डिपेंड करते. म्हणजे त्यामध्ये जे फोर्स असणार आहे, द रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट अँड इट्स डायरेक्शन इज ऑलवेज टुवर्ड्स दी मीन पोझिशन, असं त्याचं आपण डेफिनेशन करत असतो. सिमिलरली याच्यामध्ये पण काय होणार आहे, ज्यावेळेस आपण
क्लॉकवाईज अँग्युलर डिस्प्लेसमेंट देतोय, तर टॉर्कची डायरेक्शन कोणती असते? टॉर्क त्याला कोणत्या डायरेक्शनमध्ये घेऊन जाणार आहे? अपोजिट डायरेक्शनमध्ये. क्लॉकवाईज जर आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट दिलं तर त्याचं जे टॉर्क असणार आहे, टॉर्क काय करणार, त्याला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये घेऊन जाणार आहे. म्हणजे याच्यामध्ये जे रिस्टोरिंग टॉर्क आणि याच्यामधलं अँग्युलर डिस्प्लेसमेंट दोन्ही पण काय एकमेकांना अपोजिट आहे. म्हणून याच्यावरून आपण काय सांगू शकतो, टो इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस थिटा. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक कॉन्स्टंट घ्यावा लागतो. जसं आपल्याला याच्यामध्ये लिनियर एस याच्यामध्ये काय घेतलं होतं, के फोर्स कॉन्स्टंट घेतलं होतं. सिमिलरली यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे सी. काय घ्यायचं? सी. टो इज इक्वल्स टू मायनस सी इंटू थिटा. सी इज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी नोन ॲज द रिस्टोरिंग टॉर्क पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला याची डिफरन्शियल इक्वेशन डिराईव्ह करायची. डिफरन्शियल इक्वेशन जर डिराईव्ह करायची असेल तर काय करावं लागणार आहे? फर्स्ट थिंग, टोचा फॉर्म्युला पुट करायचा. टो म्हणजे काय असतो याच्यामध्ये, इन केस ऑफ रोटेशनल मोशन काय घेत असतो आपण? तो काय घेत असतो? लिनियर एस याच्यामध्ये एफ इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशन असतो. तर याच्यामध्ये ज्यावेळेस आपण रोटेशनल मोशन बघत असतो त्यामध्ये फोर्सच्या ऐवजी काय असतो? टॉर्क असतो. मासच्या ऐवजी काय असतो? मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि ॲक्सेलरेशन असेल तर अँग्युलर एस काय असणार आहे? अल्फा असणार आहे. अँग्युलर ॲक्सेलरेशन असणार आहे. ठीक आहे. ती व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करायची. म्हणजे इथे किती येणार? आय इंटू अल्फा इज इक्वल्स टू काय येणार? मायनस सी इंटू थिटा. ओके. त्याच्यानंतर याच्यामध्ये हा ॲक्सेलरेशन आहे, अँग्युलर ॲक्सेलरेशन. तर त्याला इन टर्म्स ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट कसं लिहित असतो आपण? जसं ॲक्सेलरेशन असतो, ॲक्सेलरेशनला कसं घेत असतो आपण? ए इज इक्वल्स टू चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू चेंज इन टाईम, दॅट इज डी व्ही अपॉन डी टी. त्याच्यानंतर वेलॉसिटीची व्हॅल्यू पुट केलीत काय येणार इथे? डी बाय डी टी इंटू व्ही. व्ही म्हणजे काय असतो? चेंज इन डिस्प्लेसमेंट पर युनिट चेंज इन टाईम. म्हणजे ॲक्सेलरेशन फायनली आपण कसं लिहित असतो? डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर. सिमिलरली जर आपण रोटेशनल मोशनमध्ये बघितलं तर हे जे ॲक्सेलरेशन असणार ते काय घेणार आपण? अल्फा, अँग्युलर ॲक्सेलरेशन. त्यानंतर इथे डी स्क्वेअर एक्स, एक्स म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट. तर या केसमध्ये काय येणार इथे? अँग्युलर डिस्प्लेसमेंट दॅट इज डी स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय डी टी स्क्वेअर ॲज इट इज. ही व्हॅल्यू काय करायची याच्यामध्ये? पुट करायची. म्हणजे काय येणार इथे? आय इंटू अल्फाची व्हॅल्यू डी स्क्वेअर थिटा अपॉन डी टी स्क्वेअर. हा मायनस आहे, इकडे आल्यानंतर काय होणार ते? प्लस सी इंटू थिटा इज इक्वल्स टू 0. दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर एस एच एम. ज्यावेळेस आपण अँग्युलर एस एच एम स्टडी करत असतो त्यामध्ये हे असणार आहे त्याची डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. हा पॉईंट आपला कालपर्यंत झालं होतं. आता आपल्याला काय करायचं याच्यामधलं नेक्स्ट पॉईंट बघायचं आहे. मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. तर सर कुठे आहे? नेक्स्ट पॉईंट घ्या. त्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे त्याच्यामधलं मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेट व्हायब्रेटिंग in uniform magnetic field. तर फर्स्ट थिंग आपल्याला याच्यामध्ये युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड घ्यायची. ठीक आहे. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय असणार आहे? कोणत्याही पॉईंटवर, त्या फील्डमध्ये कोणत्याही पॉईंटवर आपण जर त्याचा मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन घेतली तर ते सेम येणार आहे. ठीक आहे. तर तसं आपण जर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड घेतली, फॉर एक्झाम्पल डाऊनवर्ड टू अपवर्ड ही डायरेक्शन आहे त्याची, असं काय करतो आपण? युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड दाखवतो इथे. या डायरेक्शनमध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये काय केलं? एक मॅग्नेट ठेवलं. फॉर एक्झाम्पल अशी वर जाणारी एक फील्ड आहे, त्याच्यामध्ये काय केलं? एक मॅग्नेट घेतलं, बार मॅग्नेट. आता त्या बार मॅग्नेटचा आपण जर सोडून दिलं, त्या मॅग्नेटला जर आपण सोडून दिलं तर ते काय असणार आहे? वर्टिकल डायरेक्शनमध्ये असणार आहे. ज्या डायरेक्शनमध्ये आपल्याला जे मॅग्नेटिक फील्डची जी डायरेक्शन असणार आहे त्यामध्ये तो अलाइन होणार आहे. म्हणजे मॅग्नेटचा ॲक्सिस आणि युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड
दोघांचा जे ॲक्सिस असणार आहे ते काय असणार आहे, एकमेकांना पॅरलल असणार आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता इथे काय युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे, इथे नॉर्थ पोल, इथे एक साऊथ पोल. त्यामध्ये मॅग्नेट जर असं ठेवून दिलं तर हे काय होणार आहे, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन जर अशी असेल तर मॅग्नेट पण काय असणार आहे, याच डायरेक्शनमध्ये असेल. बट त्याला जर आपण डिस्प्लेस केलं, ही त्याची इक्विलिब्रियम पोझिशन आहे, त्याच्यापासून जर आपण त्याला डिस्प्लेस केलं थोडं आणि सोडून दिलं, तर सोडून दिल्यानंतर तो काय करणार आहे, असं क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये काय होणार आहे, ते रोटेट होणार, ऑसिलेट होणार आहे. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात तो तिथे अँग्युलर SHM परफॉर्म करणार आहे. त्यामध्ये जे रिस्टोरिंग टॉर्क असणार आहे ते अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये असणार आहे. ठीक आहे. तर तो मॅग्नेट जर आपण इथे काही अँगलवरून जर त्याला डिस्प्लेस केलं, फॉर एक्झाम्पल हा तो मॅग्नेट आहे, असं इथे त्याचा नॉर्थ पोल, इथे असणार आहे त्याचा साऊथ पोल. ओके. तर याच्यावर हा जे ॲक्सिस असणार आहे, कोणतं, मॅग्नेटचा ॲक्सिस, आणि हे जे फील्ड आहे, दोघांमध्ये काय केलं आपण, थिटा एवढं त्याला डिस्प्लेसमेंट दिलं, अँग्युलर डिस्प्लेसमेंट दिलं. जसं आपण लिनियर मोशनमध्ये ॲम्प्लिट्यूड म्हणत असतो, तिथे डिस्प्लेसमेंट म्हणत असतो, डिस्प्लेसमेंट फ्रॉम दी मीन पोझिशन. तर यामध्ये काय केलं आपण, हे जे त्याची ओरिजिनल पोझिशन होती व्हर्टिकल, त्यापासून आपण त्याला काय केलं, डिस्प्लेस केलं. डिस्प्लेस करून जर आपण त्याला सोडून दिलं तर तो काय होणार आहे, असं ऑसिलेट होणार आहे, व्हायब्रेट होणार आहे, अपवर्ड डाऊनवर्ड असं काय होणार आहे, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये ते रोटेट होणार. ठीक आहे. तर ह्या पोझिशनला त्याच्यावर फोर्सेस कोणते कोणते ॲक्ट होणार आहे. ठीक आहे. तर जर आपण बघितलं नॉर्थ पोल आणि साऊथ पोल दोन्ही पण काय एकमेकांना अपोजिट आहे, त्याच्यामुळं काय होणार आहे, फॉर एक्झाम्पल इथे जे फोर्स असेल ते वरच्या डायरेक्शनमध्ये असेल आणि इथे जे फोर्स असणार ते कुठं असणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. एक अपवर्ड डायरेक्शनमध्ये फोर्स, दुसरं डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये फोर्स. बरोबर. आता जेव्हा आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट बघितलं होतं, त्याच्यानंतर मॅग्नेटिक मटेरियल बघितलं आहे, त्या मॅग्नेटिक मटेरियल्समधलं फर्स्ट टॉपिक बघितलं होतं टॉर्क ॲक्टिंग ऑन अ मॅग्नेट विच इज प्लेस्ड इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. त्यासाठी आपण एक डेरिव्हेशन तिथे डिराईव्ह केलेलं आहे. ठीक आहे. तर त्या डेरिव्हेशनमध्ये आपण इथे काय केलेलं आहे, इथे एक फोर्स असेल, फॉर एक्झाम्पल हा पॉझिटिव्ह फोर्स असेल तर तो घेत असतो प्लस QM इंटू बी. QM इंटू बी हा कुठून आलेला आहे, आता जसं आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये बघत असतो, E इज इक्वल्स टू काय असतो, सॉरी इथे फोर्स, E इज इक्वल्स टू फोर्स पर युनिट चार्ज इलेक्ट्रिक फील्डसाठी. सिमिलरली इथे मॅग्नेटिक फील्डमध्ये पण काय असणार आहे, मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल्स टू काय असणार आहे, फोर्स पर युनिट पोल स्ट्रेंथ. इथे काय असतो, पोल स्ट्रेंथ असतो. तर या केसमध्ये आपण त्याला QM दाखवत असतो, QM इंटू मॅग्नेटिक फील्ड. त्याच्यावरून ते फोर्सचा फॉर्म्युला इथे डिराईव्ह करता येईल आपल्याला. तर इथे असणार आहे प्लस QMB आहे, इथे काय असणार आहे, मायनस QM इंटू बी असणार आहे. ओके. त्याच्यानंतर हे जे मॅग्नेट आहे त्याची लेंथ दिलेली आहे इथून तर इथपर्यंत 2L. लेंथ किती घ्यायची आहे, 2L एवढी घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला ज्यावेळेस आपण तो फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे त्यामध्ये आपण टोचा डायरेक्ट फॉर्म्युला लिहितो मी इथे, टो इज इक्वल्स टू म्यू इंटू बी साइन थिटा असतो. टॉर्क काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. वेक्टर क्वांटिटीचा ज्यावेळेस आपण मॅग्निट्यूड घेत असतो त्याला मल्टिप्लाय बाय काय करत असतो आपण, साइन थिटाने करायचं आहे. ठीक आहे. आता हा फॉर्म्युला कुठून आलेला आहे हे सगळं आपण डिराईव्ह केलेलं आहे याच्या आधी, म्हणून डायरेक्टली मी इथं लिहितोय. पण त्यामध्ये ज्यावेळेस आपण फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे त्यामध्ये आपण इथे M घेतलेलं आहे. काय घेतलेलं आहे, M घेतलेलं आहे. पण यामध्ये आपण M कशासाठी यूज करत असतो, M सिम्बॉल ऑसिलेशन्समध्ये कशासाठी यूज करत असतो, मास ऑफ पार्टिकल, जे ऑब्जेक्ट असेल किंवा पार्टिकल असेल त्याच्या माससाठी घेत असतो. म्हणून आपण इथे काय घेणार आहे, म्यू घेणार आहे. म्यू म्हणजे काय असणार आहे याची, म्यू म्हणजे काय असणार आहे, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. म्यू काय असणार आहे याच्यामध्ये, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. ठीक आहे. हा त्यासाठी फॉर्म्युला डायरेक्टली घेतलं मी, याच्या आधी झालेलं आहे म्हणून तुम्हाला डायरेक्टली त्याचा फॉर्म्युला घेतला. ठीक आहे. याच्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे की जे अँग्युलर डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे आपण थिटा, त्याची व्हॅल्यू खूप स्मॉल आहे. आणि जर स्मॉल अँगल घेतलेला असेल तर त्या केसमध्ये आपण काय घेत असतो, साइन थिटा इज नियरली इक्वल्स टू काय असतो, साइन थिटा इज नियरली इक्वल्स टू थिटा रॅडियन. डिग्रीमध्ये जर आपण साइन अँगल बघितलं तर ते रॅडियनचे इक्वल असतो अप टू 10 डिग्रीपर्यंत. ठीक आहे. म्हणून साइन थिटाच्या ऐवजी काय घ्यायचं इथे, फक्त थिटा घ्यायचं. म्हणजे याच्यावरून फॉर्म्युला काय तयार होणार, टो इज इक्वल्स टू किती येणार इथे, म्यू बी इंटू थिटा. आता याच्यामध्ये ज्यावेळेस आपण एक्झाम्पल बघितलं होतं, पेनचा एक्झाम्पल घेतलं होतं, ज्यावेळेस मी याला
क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट येतो. टॉर्कची डायरेक्शन कोणती होती? रिस्टोरिंग टॉर्कची डायरेक्शन अरे कोणती होती? फॉर एक्झाम्पल मी त्याला क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये डिस्प्लेसमेंट दिलं, ठीक आहे. क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये डिस्प्लेसमेंट दिल्यानंतर जर मी त्याला असं डिस्प्लेसमेंट देऊन सोडून दिलं तर ते जाणार कुठं आहे? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये कोण घेऊन जातो त्याला? रिस्टोरिंग टॉर्क. कोण घेऊन जातो? रिस्टोरिंग टॉर्क. जसं लिनियर SHMमध्ये रिस्टोरिंग फोर्स असतो तसंच या केसमध्ये काय असणार आहे? रिस्टोरिंग टॉर्क. लिनियर SHMमध्ये रिस्टोरिंग फोर्स काय करतो? त्याला एक्स्ट्रीम पोझिशनपासून कुठं घेऊन येतो? मीन पोझिशनकडं. याच्यामध्ये पण काय होणार आहे? रिस्टोरिंग टॉर्क काय करणार आहे? फॉर एक्झाम्पल क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये डिस्प्लेसमेंट झाला, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, तर याला काय करणार? तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये त्याला काय करणार आहे? रोटेट करणार आहे ते, ठीक आहे. म्हणून दोघांची डायरेक्शन सेम आहे का अपोजिट आहे? टॉर्क आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट दोघांची डायरेक्शन सेम आहे का अपोजिट आहे? अपोजिट येणार आहे. अपोजिट आलं म्हणजे काय येणार? इथे कोणतं साईन आलं पाहिजे? टो इज इक्वल्स टू मायनस म्यू इंटू बी इंटू थिटा, बरोबर. त्याच्यानंतर टोचा फॉर्म्युला काय घेत असतो आपण? टो इज इक्वल्स टू काय असतो? आय इंटू अल्फा, बरोबर. आय इंटू अल्फा इज इक्वल्स टू काय येणार इथे? मायनस म्यू बी इंटू थिटा. आपण एकावर बघतो काय करायचं आपल्याला? अरे मॅग्नेट ठेवलेलं आहे पण त्याचं काय करायचं? काय हां फाइंड आउट काय करायचं याच्यामध्ये? जसं आपण सिम्पल पेंडुलममध्ये समजून घ्या अगोदर, जसं आपण सिम्पल पेंडुलममध्ये जे टाईम पिरियड असतो ते फाइंड आउट केलेलं आहे, सेम तसं टाईम पिरियड आपल्याला ज्यावेळेस मॅग्नेट असं ठेवलेलं असेल युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये तो व्हायब्रेट होणार आहे, ऑसिलेट होणार आहे. तर ते ऑसिलेट होत असताना त्याचा टाईम पिरियड काय आहे? टाईम पिरियड म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये आपण त्याला डिस्प्लेसमेंट दिलं तर तो अँटी क्लॉकवाईज जाणार, परत तो क्लॉकवाईज ज्यावेळेस येणार आहे त्यासाठी लागणारा टाईम क्लॉकवाईजपासून तर परत क्लॉकवाईजपर्यंत येण्यासाठी जे टाईम आहे ते टाईम आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, ते फॉर्म्युला डिराईव्ह करायचं आहे, ठीक आहे. त्यासाठी नेक्स्ट आपल्याला हा थिटा मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर ते काय होणार? डिवाइड होणार. अल्फा अपॉन थिटा करायचं इज इक्वल्स टू इथे मायनस म्यू बी ॲज इट इज राहणार. हा मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर ते डिवाइड लावून जाणार. आणि जर फक्त आपण इथे त्याचा मॅग्निट्यूड घेतलं तर काय येणार? अल्फा अपॉन थिटा इज इक्वल्स टू काय येणार? म्यू बी अपॉन आय. हे काय असणार आहे? त्याचा मॅग्निट्यूड असणार आहे. फक्त त्याची डायरेक्शन आपण काय केली? इग्नोर केली. ओके. हा फॉर्म्युला आपण का बरं आणलं? का आपल्याला माहीत आहे का टी इज इक्वल्स टू दोन फॉर्म्युले त्याचे. टी इज इक्वल्स टू काय असतो? 2 पाय अपॉन ओमेगा. आणि अजून काय असतो? टी इज इक्वल्स टू काय असतो? दुसरा एक फॉर्म्युला त्याचा 2 पाय अपॉन काय असतो? 2 पाय अपॉन काय असतो? स्क्वेअर रूट ऑफ काय घेत असतो आपण इथे? ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. पर युनिट डिस्प्लेसमेंट हे कशासाठी असतो? लिनियर SHMसाठी. जर आपल्याला अँग्युलरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करावं लागेल याचं? ठीक आहे. कशासाठी आहे? लिनियर SHMसाठी, बरोबर. लिनियर SHMमध्ये आपण काय घेतलं? टी इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. तर याला जर आपल्याला अँग्युलरसाठी कन्वर्ट करायचं असेल तर काय असेल तिथे? सिम्पल आहे. त्यामध्ये काय करावं लागेल? जिथे ॲक्सेलरेशन आहे तिथे काय घ्यायचं? अँग्युलर ॲक्सेलरेशन. आणि जिथे डिस्प्लेसमेंट आहे तिथे काय करायचं? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे फॉर्म्युला काय तयार होणार? टी इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन स्क्वेअर रूट ऑफ वॉट? अँग्युलर ॲक्सेलरेशन. अँग्युलर ॲक्सेलरेशन पर युनिट काय येणार? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. समजलं आता काय करायचं आपल्याला? अँग्युलर डिस्प्लेसमेंट, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं? डायरेक्टली हा फॉर्म्युला पुट करायचं. काय? टी इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन काय येणार? अँग्युलर ॲक्सेलरेशन. त्याला डिनोट कशाने करत असतो आपण? अँग्युलर ॲक्सेलरेशन डिनोट कशाने करत असतो आपण? अल्फा, बरोबर. 2 पाय अपॉन स्क्वेअर रूट ऑफ अल्फा अपॉन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय असेल तिथे? अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज थिटा. म्हणजे काय आलं इथे? अल्फा अपॉन थिटा. आणि ते अल्फा अपॉन थिटाची व्हॅल्यू आपण काय केली? इथे फाइंड आउट केली, बरोबर. हा फॉर्म्युला काय करायची? याच्यामध्ये पुट करायचं. देअरफॉर टी इज इक्वल्स टू काय येणार? 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ इथे याचं काय आलं? म्यू बी अपॉन आय. म्यू बी अपॉन आय. ओके. हा वर गेल्यानंतर काय होणार? टी इज इक्वल्स टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ आय अपॉन म्यू बी. हा झाला त्याचा फॉर्म्युला टाईम पिरियडचा.
समजलं? म्हणजे जर आपल्याला एखादा प्रॉब्लेम याच्यावरचे न्यूमेरिकल एक्झाम्पल असतात त्यामध्ये काय युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड दिलेली असेल, त्याच्यानंतर बार मॅग्नेट असेल, बार मॅग्नेट असेल तर त्याची लेंथ, ब्रेड, हाईट हे सगळे क्वांटिटीज दिलेले असणार आणि त्याच्यावरून आपल्याला काय फाइंड आउट करायचं असेल, त्याचा टाईम पिरियड फाइंड आउट करायचा असेल. ठीक आहे, हे झालं त्याचा टाईम पिरियड. समजलं सगळ्यांना? काही डाऊट असेल तर विचारून घ्या आणि पुढे लिहून घ्या, कंटिन्यू करा. टॉपिक इथे द्या, मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, इथून स्टार्ट करा. अरे पण अर्धे आपण कशाला कमी केलेले इथं? हां, सिंगल बसायचं तुम्हाला बेंचवर, सगळे डबल डबल बसले. हां, पुढं बसायचं कुठे? ते चष्मा कशाला लावलेलं आहे मग? व्हेरी गुड. डायग्राम पेन्सिलने ड्रॉ करा थोडं. माझ्याकडं नाही, पेन्सिल पट्टी नाही म्हणून असं केलेलं आहे. गरीब लोक आहे तुम्ही. ॲन्युअल बजेट असतं ना त्याच्यामध्ये टाकत जा थोडं पट्टी, पेन्सिल. टी शर्ट, जीन्स पॅन्ट, शूज त्यामध्ये घातले असेल पैसे आणि 5 रुपयाची पेन्सिल नाही घेता आली. खरा लवकर लिहून घ्या, खरात पैसे पडल. हां, पैसे पडल ते. लिहून घ्या लवकर. ऑनलाईन टाइमपास करू नका रे असं. नाही, काय अडचण नाही, चालून द्या. हां, नाही ते कसं बैल कसं बांधून दिले तसं मला बांधून दिले एवढे. हां, फक्त एरिया इथपर्यंत जायचं, त्याच्या पुढं जायचं नाही. या लवकर लिहून घ्या. डायग्राम राहून द्या, पुढं काढू. जे डेरिवेशन ते लिहून घ्या लवकर. प्रॉब्लेम घ्यायचे रे. तुमचं खरंच लई टाइमपास चालला रे. घ्या फर्स्ट क्वेश्चन घ्या. 20 सेंटीमीटर, 20 centimeter wide, a 20 centimeter wide thin circular disc of mass 200 gram is suspended to a rigid support from a thin metallic string, full stop. By holding the rim
the rim, rim, rim of the disc, comma, the string is twisted through 60 degree and released, twisted through 60 degree and released, full stop. It now performs angular oscillations of time period 1 second, full stop. Calculate the maximum restoring torque generated in the string under undamped conditions, ब्रॅकेट मध्ये घ्या. पाय क्यूब इज इक्वल्स टू 31, पाय क्यूब नियरली इक्वल्स टू 31. ओके, क्वेश्चन समजून घ्या काय दिलेलं आहे. 20 सेंटीमीटर वाईड सर्क्युलर डिस्क, एक डिस्क दिलेली आहे, त्याचा मास दिलेला आहे. ठीक आहे, एक डिस्क आहे, सर्क्युलर डिस्क आहे, त्याचा मास दिलेला आहे. त्याला काय केलं, एक स्ट्रिंगनी, मेटॅलिक स्ट्रिंगनी अटॅच केलेलं आहे आणि त्याला काय केलं, 60 डिग्रीने त्याला ट्विस्ट केलं. ट्विस्ट केल्यानंतर काय होणार, त्यामध्ये ट्विस्ट करून असं सोडून दिलं तर ते अँग्युलर SHM ते परफॉर्म करणार आहे. तर ते अँग्युलर SHM परफॉर्म करत असताना त्याचा टाईम पिरियड पण दिलेला आहे. ठीक आहे, आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं, याच्यावरून फाइंड आउट काय करायचं, रिस्टोरिंग टॉर्क आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, फर्स्ट गिवन थिंग्स अगोदर लिहून घ्या. काय दिलेलं आहे त्यामध्ये, मास दिलेलं, मास किती आहे, m इज इक्वल्स टू 200 ग्रॅम. ओके, त्याच्यानंतर अजून काय दिलेलं आहे, 20 सेंटीमीटर वाईड डिस्क दिलेली. म्हणजे काय दिलेलं आहे एक्झॅक्टली, 20 सेंटीमीटर वाईड डिस्क म्हणजे ती जर डिस्क आपण हातामध्ये घेतली तर त्याची वाईड किती वाईड आहे ते 20 सेंटीमीटर. म्हणजे काय दिलेलं थोडक्यात, त्याचं डायमीटर दिलेलं. किती काय दिलेलं आहे, डायमीटर किती आहे, d इज इक्वल्स टू 20 सेंटीमीटर. म्हणजे याच्यावरून जर आपण रेडियस जर फाइंड आउट केली तर रेडियस किती येणार, r इज इक्वल्स टू 10 सेंटीमीटर. ठीक आहे, आपल्याला रेडियस लागणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट अजून काय दिलेलं आहे त्यामध्ये, टाईम पिरियड किती आहे, t इज इक्वल्स टू, लवकर सांगा रे, 1 सेकंड. ओके, फाइंड आउट काय करायचं याच्यावरून, टॉर्क फाइंड आउट करायचं, रिस्टोरिंग टॉर्क 2. अजून दिलेलं आहे काही, ट्विस्टेड थ्रू 60 डिग्री दॅट इज थिटा इज इक्वल्स टू किती आहे, 60 डिग्री. आता टॉर्क फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, टॉर्कसाठी फॉर्म्युला, टॉर्क टो इज इक्वल्स टू I अल्फा. I अल्फा चालेल का, I अल्फा यूज करता येईल का आपल्याला, नाही. आकाशसाठी यूज करता येईल, लवकर करा, काय करता येईल, जे रिस्टोरिंग टॉर्क आहे त्याच फॉर्म्युला काय आहे, टो इज इक्वल्स टू I अल्फा. बट हा कधी यूज करत असतो आपण, रोटेशनल मोशनमध्ये. पण हा कोणतं मोशन आहे, अँग्युलर SHMचं मोशन आहे. म्हणून कोणतं यूज करावं लागेल फॉर्म्युला आपल्याला, टोचा फॉर्म्युला, टो इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वॉट, मायनस थिटा असतो. त्याच्यामध्ये कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी C घेत असतो. म्हणजे फॉर्म्युला काय तयार झालं, टो इज इक्वल्स टू -C इंटू थिटा, बरोबर. आणि फक्त याचं मॅग्निट्यूड वाईज जर बघितलं काय असणार आहे, टो इज इक्वल्स टू C थिटा, फक्त मॅग्निट्यूड वाईज. ओके, आपल्याला याच्यामध्ये दिलेलं काय आहे, थिटा दिलेला आहे, बट C दिलेला आहे का, नाही. म्हणून कसं फाइंड आउट करायचं, आता फर्स्ट थिंग आपल्याला काय करावं लागेल, C फाइंड आउट करावं लागेल. C म्हणजे काय आहे, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. फॉर्म्युला कसं तयार करता येईल आपल्याला, लिनियर मोशनमध्ये आपण काय घेत असतो, K ची व्हॅल्यू, K इज इक्वल्स टू काय घेत असतो, K इज इक्वल्स टू m ओमेगा स्क्वेअर, बरोबर. तर C साठी पण आपल्याला काय घेता येईल, हा कशासाठी झालं, लिनियरसाठी झालं, बरोबर ना. जर इथे
अँग्युलर SHM आहे, तर त्यालाच काय करायचं फक्त अँग्युलर SHMमध्ये काय कोणते कोणते क्वांटिटीज घेत असतो आपण ते राईट करायचं, मॅच करायचं फक्त. म्हणजे केच्या ऐवजी काय घेत असतो याच्यामध्ये अँग्युलरमध्ये C इज इक्वल्स टू मासच्या ऐवजी काय घेत असतो आपण I आणि ओमेगा स्क्वेअर ॲज इट इज. अँग्युलरमध्ये पण काय असणार आहे ओमेगाच असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये आय दिलेला आहे का डायरेक्टली, आय दिलेला आहे का नाही, बट यामध्ये आपल्याला त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करता येईल. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क काय असतो त्याचा फॉर्म्युला डिस्कसाठी C इज इक्वल्स टू आय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क सेंटरपासून काय असतो किती असतो धनवटे 1/12 mr². काय असतो त्याचा फॉर्म्युला हाफ mr². ओके. हा फॉर्म्युला झालेला आपला रोटेशनल डायनॅमिक्समध्ये. त्याच्यानंतर ओमेगा दिलेला आहे का, ओमेगा दिलेला आहे का नाही, म्हणून आपण याच्यामध्ये अजून काय घेऊ शकतो ओमेगाचा फॉर्म्युला 2π/T बरोबर. आता सगळे क्वांटिटीज दिलेले आहे का बघून घ्या एकदा. सगळे क्वांटिटीज दिलेली, बट इकडे जर आपण बघितलं सगळे SI युनिटमध्ये आहे का नाही, म्हणून काय करायचं SI युनिटमध्ये कन्वर्जन करून घ्यायचं. 200 ग्रॅम म्हणजे किती kg 0.2 kg बरोबर. त्याच्यानंतर इथे डायमीटर काही घेणं नाही आपल्याला. रॅडियस 10 सेंटीमीटर आहे, मीटरमध्ये कन्वर्जन केलं किती असणार आहे 0.1 मीटर. बाकी सगळं इथे डिग्री, हा डिग्रीमध्ये आहे, रॅडियनमध्ये कन्वर्जन कितीने मल्टिप्लाय करायचं π/180. 60 × π/180 म्हणजे किती येणार हा π/3 किती असेल π/3. ठीक आहे. आता याच्यामध्ये फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुट करायची. इथे हाफ ॲज इट इज. त्याच्यानंतर मास किती आहे 0.2 इंटू रॅडियस किती आहे 0.1. 0.1चा काय करायचं म्हणजे 10⁻⁻1चा काय करायचं स्क्वेअर करायचं इंटू 2π/T. 2π/T टी किती दिलेलं आहे 1 सेकंड डिवाइड बाय 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. त्याच्यानंतर इथे किती येणार 2नी डिवाइड केलं तर किती येणार 0.1 इंटू 10⁻⁻2 -1 इंटू 2 -2 इंटू इथे किती येणार 2π त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे किती 4π² येणार. ओके. अजून काय सिम्प्लिफाय करता येईल याच्यामध्ये 10⁻⁻2 इथे 0.1 आहे म्हणजे 10⁻² किती पॉवर आहे -1. 10⁻⁻1 इंटू 10⁻³ किती येणार 4π² इंटू 10⁻⁻3. ओके. आता गिवन थिंग्समध्ये आपल्याला अजून एक दिलं होतं π³ व्हॅल्यू दिलेली. π³ इज इक्वल्स टू किती आहे नियरली इक्वल्स टू 31. आता त्याचा यूज करता येईल आपल्याला फॉर्म्युलामध्ये ज्यावेळेस आपण पुट करणार त्यावेळेस आपल्याला यूज करता येईल. ही झाली Cची व्हॅल्यू. आता आपल्याला एक्झॅक्टली काय पाहिजे टोची व्हॅल्यू, म्हणून टो इज इक्वल्स टू काय घ्यायचं C इंटू थिटा. Cची व्हॅल्यू काय आहे 4π² इंटू 10⁻³ इंटू थिटाची व्हॅल्यू काय आहे π/3 π/3. आता इथे स्क्वेअर π² इंटू पाय किती होणार π³ म्हणजे किती येणार 4π³/3 इंटू 10⁻⁻3. ठीक आहे. याबरोबर पुढे सॉल्व करा. टोची व्हॅल्यू π³ व्हॅल्यू दिलेली आहे त्याच्यामध्ये पुट करा, पुढे सॉल्व करा. लिहून पण घ्या आणि सॉल्व करा पुढे. झालं सॉल्व. इथे π³ व्हॅल्यू टो इज इक्वल्स टू 4 इंटू π³. π³ व्हॅल्यू किती दिलेली आहे 31 डिवायडेड बाय 3 इंटू 10⁻³ ॲज इट इज. इथे 4नी मल्टिप्लाय केलं किती येणार 412 124 डिवायडेड बाय 3 इंटू 10⁻³ हा डिवाइड केलं किती येणार 41.333 इंटू 10⁻³ हा असेल त्याचा आन्सर. 10⁻³ जर काढून टाकायचं असेल तर काय येणार याच्यामध्ये इकडे 3 डेसिमल शिफ्ट करायचे, इथे 2 अजून एक 0 0.04133
आणि युनिट काय येणार याचा, टॉर्क आहे म्हणून. युनिट काय असतो टॉर्कचा, टॉर्कचा युनिट काय असतो, टॉर्क म्हणजे फोर्स इंटू द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन, अरे 2 पॉईंटमधलं काय काय असतो त्याच्यामध्ये. टोचा फॉर्म्युला काय घेत असतो आपण, टो इज इक्वल्स टू आर इंटू एफ असतो. आर म्हणजे डिस्टन्स, एफ म्हणजे न्यूटन, म्हणजे काय येणार न्यूटन मीटर. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, a bar magnet of mass 120 gram comma in the form of a rectangular parallelepiped has dimensions L is equals to 40 mm, comma small b is equals to 10 mm, and h is equals to small h is equals to 80 mm, full stop. With the dimension h vertical, comma the magnet performs angular oscillations in the plane of a magnetic field with time period pi second. First stop. If its magnetic moment is 3.4 ampere meter square, comma determine the influencing magnetic field. क्वेश्चन समजून घ्या. काय दिलेलं आहे, एक पॅरेलोपाइपेड आहे रेक्टेंग्युलर शेपमध्ये, म्हणजे कसं थोडक्यात या शेपमध्ये एक मॅग्नेट आहे. ठीक आहे, मॅग्नेटचं काय काय दिलेलं आहे, ते जे मॅग्नेट आहे त्याचं काय काय दिलेलं आहे, मास दिलेलं आहे. मास किती आहे, 120 ग्रॅम. फर्स्ट थिंग गिवनमध्ये काय आहे, मास m इज इक्वल्स टू 120 ग्रॅम. के जीमध्ये किती येणार, 0.12 kg. देन नेक्स्ट अजून काय दिलेलं आहे, त्याचे डायमेन्शन्स दिलेले आहेत. तो जे बार मॅग्नेट आहे ना मोरगे, ते जे बार मॅग्नेट आहे त्याचं आपल्याला डायमेन्शन्स दिलेले आहे. काय काय दिलेलं आहे, एल इज इक्वल्स टू किती आहे, 40 mm. अजून काय दिलेलं आहे, बी इज इक्वल्स टू 10 mm. अजून काय दिलेलं आहे, एच इज इक्वल्स टू 80 mm. अजून काय दिलेलं त्यामध्ये, मॅग्नेटिक मोमेंट दिलेले, मॅग्नेटिक मोमेंट म्यू इज इक्वल्स टू किती आहे, 3.4. युनिट काय याचा, ॲम्पियर मीटर स्क्वेअर. एवढं दिलेलं आहे. अजून काय दिलेलं त्यामध्ये, टाईम पिरियड पण दिलेले, टी इज इक्वल्स टू किती आहे, पाय सेकंड. आणि फाइंड आउट काय करायचं आपल्याला, आता जे आपण डेरिवेशन घेतलं, डेरिवेशनमध्ये काय घेतलं आपण, मॅग्नेटिक फील्ड म्हणजे युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये ज्यावेळेस आपण बार मॅग्नेट पुट करणार आहे, बार मॅग्नेटचे काय दिलेले आहे, डायमेन्शन्स दिलेले आहे, त्याचा मास दिलेले आहे. तो मॅग्नेट जर आपण युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केलं तर त्यामध्ये जे ऑसिलेशन होणार आहे त्याचा टाईम पिरियड दिलेलं किती आहे, ते पाय सेकंड एवढं त्याच्यामध्ये ऑसिलेशन होणार आहे.
तर आपल्याला याच्यावरून फाइंड आउट काय करायचं आहे, जे युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे बी ते आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. बी इज इक्वल्स टू व्हॉट. फॉर्म्युला कोणता यूज करता येईल, आपले एवढे फॉर्म्युले झाले आतापर्यंत, त्यामध्ये कोणता फॉर्म्युला आपल्याला यूज करता येईल, इथे कोणता यूज करता येईल, चेक करा लवकर. कोणतं यूज करता येईल, एवढे मागे जाऊ नका रे, तुम्ही फर्स्ट पेज काढायला बसलेलं, इथं काय करायचं ते सांगा. टाईम पिरियड आहे, त्यामध्ये आपल्याला टाईम पिरियड, त्याच्यानंतर मास दिलेले, मासवरून काहीतरी रिलेशन आलं पाहिजे, त्यामध्ये म्यू आलं पाहिजे, मॅग्नेटिक मोमेंट आलं पाहिजे, असं कोणता फॉर्म्युला आहे आणि त्याच्यावरून आपण बी फाइंड आउट करू शकतो. टाईम पिरियडचा फॉर्म्युला बघा बरं, टी इज इक्वल्स टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ काय घेतलं, आय अपॉन म्यू बी, आय अपॉन म्यू बी. फॉर्म्युलामध्ये बघा आता टाईम पिरियड दिलेला आहे, म्यू दिलेला आहे, बी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला फाइंड आउट करता येईल. ठीक आहे, रोटेशनल डायनॅमिक्समध्ये आपण जे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ पॅरलेलो पाइपेट काय असतो, ते काय असतो रे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ कशाचा, पॅरलेलो पाइपेट काय असतो, सेंटरपासून जर जे आपलं डस्टर होतं, डस्टर जर आपण स्ट्रिंगने असं बांधून दिलं तर ते जे पॅरलल पिपेड असेल सेंटरपासून, तर त्याला आपल्याला काय करायचं आहे, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, तांबा. एवढे काय असू राहिली मग, काय लवकर सांग. हां काय असेल, अरे ज्यावेळेस आपण रेक्टँग्युलर शेप असेल, हा जे पेन आहे, पेन असेल तर त्याचा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया घेत असतो. आपण जर याला असं स्ट्रिंगने अटॅच केलं आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केलं तर ते किती असतो, ml² असतो. बट जर तिथे आपण पॅरलेलो पाइपेट घेतलं तर त्यामध्ये काय असतो, मोमेंट ऑफ इनर्शिया आय इज इक्वल्स टू काय असतो, m/12 × l² + b² असतो. ml² असतो कशाचा, एक लाईन असेल त्यावेळेस, एक रॉड असेल, रॉडची केसमध्ये असतो, आणि पॅरलल पाइपेटमध्ये काय करायचं, फक्त आपल्याला इथे l² + b² करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला याची फक्त व्हॅल्यूज पुट करायची. व्हॅल्यूज पुट करत असताना आता सगळे SI युनिटमध्ये आहे का ते बघून घ्या. इथे आहे का SI युनिटमध्ये, नाही. mmचा आपल्याला कशामध्ये कन्वर्जन करावं लागणार आहे, मीटरमध्ये. मीटरमध्ये कन्वर्जन कितीने मल्टिप्लाय करायचं, 40 × 10⁻³ किती, -3 मीटर. इथे पण कितीने मल्टिप्लाय करायचं, 10 × 10⁻³ मीटर. इथे पण कितीने मल्टिप्लाय करायचं, 80 × 10⁻³ मीटर. ओके, ती व्हॅल्यूज काय करायची, याच्यामध्ये पुट करायची. बट आपल्याला एचची व्हॅल्यूची गरज नाही, फक्त एल आणि बी लागणार आहे. तर इथे जर आपण व्हॅल्यूज पुट केले, एम किती दिलेला आहे, 0.12 डिवायडेड बाय 12 इंटू l² + b². l² किती आहे, 40 × 10⁻³ स्क्वेअर प्लस इथे किती, 10 × 10⁻³ 10 × 10⁻³ याचा पण काय, स्क्वेअर. पुढे सॉल्व करण्यासाठी काय करणार याला, हा जर 12 करायचा असेल तर किती लिहायचं, 12 × 10⁻² डिवायडेड बाय 12 इंटू इथे किती येणार, 40चा स्क्वेअर किती असतो, 1600 बरोबर. आणि 10⁻³ स्क्वेअर आपण साईडला घेऊ, इथे किती येणार, प्लस 10चा स्क्वेअर 100 आणि 10⁻² किती येणार, आता कॉमन घेतलं 10⁻³ स्क्वेअर दॅट इज 10⁻6 कॉमन घेतलं, किती येणार इथे 10⁻6. पुढे सॉल्व करावर किती येतो बघा लवकर. सिम्प्लिफिकेशन करा, 12 गेट्स कॅन्सल, आय इज इक्वल्स टू किती येणार मग, 10⁻² आणि इथे 10⁻6 किती येणार, 10⁻8 इंटू इथे 1600 + 100 दॅट इज 1700. 1700 म्हणजे किती येणार, हा आय इज इक्वल्स टू 17 × 10⁻6. युनिट काय येणार याचा,
mr² आहे, kg मीटर स्क्वेअर, kg मीटर स्क्वेअर. आणि ही व्हॅल्यू काय करायची, फॉर्म्युलामध्ये पुट करायची, टीच्या फॉर्म्युलामध्ये. ठीक आहे. टी इज इक्वल्स टू 2π√i/μb. टी इज इक्वल्स टू या फॉर्म्युलामध्ये 2π√i/μb. सोनवणे मोरगे. हां स्पेशल का, काही स्पेशल आहे का? हां मग ते अटेंडन्स शीट आहे, काय लव लेटर आलं तुला? आज काय खुश होण्यासारखं काय त्यामध्ये बरं? हां याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करा. टीची व्हॅल्यू, टी किती दिलेलं आहे, पाय दिलेलं आहे. पाय इज इक्वल्स टू 2π√i किती आलं, 17 × 10⁻⁻6 डिवायडेड बाय म्यू. म्यू किती आहे, 3.4 इंटू बी आपल्याला फाइंड आउट करायचा. इथे पाय गेट्स कॅन्सल. परत काय करायचं, याचा स्क्वेअर करून घ्या. स्क्वेअर जर केलं तर इथे काय येणार, 1 इज इक्वल्स टू इथे किती येणार, 4 इंटू इथे किती येणार, 17 × 10⁻⁻6 डिवायडेड बाय 3.4 इंटू बी. कोते इथे बी आहे, डिवाइडला आहे बरं का. तिकडे गेल्यानंतर काय होणार, ते मल्टिप्लाय होणार. बी इज इक्वल्स टू किती येणार, इथे 4 × 17 × 10⁻⁻6 डिवायडेड बाय इथे किती, 3.4. सॉल्व करा लवकर. सेवन्टीनचा डबल इथे 34 आलेला आहे. 3.4 आहे, 1.7चा डबल आहे, 1.7 आहे, 1.7 × 10 किती येणार, इथे -5 येणार. म्हणजे थोडक्यात असं 4 × 1.7 × 10⁻⁵. एक डेसिमल शिफ्ट केलं डिवाइड बाय 3.4, इथे डबल 2 टाइम्स येणार. आणि 4 डिवाइड बाय 2 किती येणार, 2 येणार. दॅट इज बी इज इक्वल्स टू किती आलं, 2 × 10⁻⁵. 10⁻⁵. आणि युनिट काय येणार याचा, बी आहे, मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डचा युनिट काय असतो, वेबर पर मीटर स्क्वेअर और टेस्ला. व्हेरी गुड. या लिहून लवकर. ठीक आहे. होमवर्कला एक एक्झाम्पल घ्या. जागा सोडून दे, पुढं लिहून घे लवकर. हां ऑनलाईन नाही, मी तर ऑफलाईन बघतो ना. घ्या क्वेश्चन घ्या. Find the number of oscillations. Find the number of oscillations. Find the number of oscillations performed per minute by a magnet is vibrating in the plane of a uniform magnetic field of 1.6 × 10⁻⁵, 1.6 × 10⁻⁵ Weber per meter square. Full stop. The magnet has moment of inertia 3 × 10⁻⁶ kg per meter square, and magnetic moment 3 ampere meter square,
ॲम्पियर मीटर स्क्वेअर. ठीक आहे, सिम्पल एक्झाम्पल आहे, ते सॉल्व करून घ्या. आणि हा जे टॉपिक होता आपलं इम्पॉर्टंट आहे, याच्यामध्ये आतापर्यंत जे सिलेबस आहे, रिड्यूस कोणते कोणते पॉईंट झाले यामध्ये, रिड्यूस कोणते कोणते पॉईंट झाले याच्यामध्ये, ग्राफिकल मेथड ऑफ SHM ते रिड्यूस झालेले आहे, ते सोडून द्यायचं. त्याच्यानंतर अजून काय रिड्यूस झालेलं आहे, अजून काय रिड्यूस झालं, त्याच्यानंतर हे जे आहे याच्या पुढचं पार्ट म्हणजे डॅम्प ऑसिलेशन, त्याच्यानंतर फ्री फोर्स ऑसिलेशन्स आणि रेझोनन्स, हा पार्ट काय झालेला याच्यामध्ये रिड्यूस झालेला, म्हणून हे काय करायचं स्किप करून द्यायचं. ठीक आहे, तर मग आता उद्याच्या लेक्चरला आपण याच्यावरचं रिव्हिजन घेऊ, त्याच्यानंतर हा टॉपिक काय होणार आहे एंड होऊन जाणार. ठीक आहे.